आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: संपूर्ण अध्यात्म ज्ञान कुणी सांगितले? कलामे कबीर म्हणजे सूक्ष्म वेदामध्ये संपूर्ण अध्यात्म ज्ञान आहे, जे या चारही वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद तसेच अथर्ववेद यामध्ये नाही. ना श्रीमद भगवत गीतामध्ये, ना पुराणांमध्ये, ना उपनिषदांमध्ये, ना श्रीमद भागवत सुधासागरमध्ये, ना चारही पुस्तक म्हणजे जबूर, तौरेत, इंजिल तसेच कुराण मजीद यामध्ये आहे. या चारही पुस्तकांना एकत्र बाइंड करून बायबल नाव दिले आहे. ते ज्ञान बायबलमध्येही नाही. प्रमाणासाठी अगोदर वाचा. अल खिज्र म्हणजेच अल कबीर यांची विशेष माहिती. कुराण शरीफ सुरा काफ 18 आयत 60 ते 82 मध्ये उल्लेख आहे. अल्लाह मूसाला त्याच्यापेक्षा जास्त इल्म म्हणजे तत्वज्ञान असणाऱ्या एका व्यक्तीला भेटायला पाठवतो. हदीसमध्ये ही कथा विस्ताराने सांगितली गेली आहे. 55 हदीसांमध्ये या कथेचा उल्लेख मिळतो. एक दिवस हजरत मूसा सत्संग करत होते. त्यांना एका सत्संगीने विचारले की, हे मूसा, आजच्या दिवशी जमिनीवर सर्वात जास्त ज्ञान ठेवणारे व्यक्ती कोण आहे? हजरत मूसा यांनी मोठ्या गर्वाने उत्तर दिले, मी. अल्लाहला मूसाचा हा अंदाज अजिबात आवडला नाही आणि म्हटले की, मूसा, तुझी ही गोष्ट ऐकून मला खूप दुःख झाले. तू स्वतःला सर्वात मोठा ज्ञानी कसे मानून घेतले? गुडघ्यांवर बसून मूसा म्हणाला की, मी तुमचा पाठवलेला रसूल आहे आणि मला सर्व ज्ञान आपल्याकडूनच मिळाले आहे. म्हणून मी हे बोललो की आज जमिनीवर माझ्यापेक्षा जास्त ज्ञान कोणाजवळच नाही. अल्लाह याने म्हटले की, मूसा, जमिनीवर तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान ठेवणारा व्यक्ती उपस्थित आहे आणि तुझे ज्ञान त्याच्या ज्ञानासमोर काहीच नाही. मूसा म्हणाला की, हे अल्लाह, मी त्या व्यक्तीला भेटू इच्छित आहे, जेणेकरून मी ते ज्ञान मिळवू शकतो जे माझ्याकडे नाही. तो व्यक्ती कुठे राहतो आणि कसा भेटणार हे सांगण्याची कृपा करा. अल्लाह म्हणाले की, तो मजमा ए बहारेन मध्ये राहत असतो, म्हणजे जिथे गोड आणि खाऱ्या पाण्याचे 2 समुद्र एकत्र मिळत आहेत. मूसा म्हणाला, हे अल्लाह, मी त्याला ओळखणार कसा? अल्लाहने सांगितले की, तू तुझ्यासोबत एक भांड्यात मेलेला मासा घेऊन जा. जिथे तो मासा जिवंत होऊन पाण्यामध्ये डुबकी मारेल, समजून घे ते जवळ आहेत. हदीस पुष्टी करत आहे की ही व्यक्ती जी मूसापेक्षा जास्त ज्ञानी आहे आणि जिला अल्लाहने मूसाला कुराण शरीफ सुरा काफ 18 आयत 60 ते 82 मध्ये भेटायला सांगितले आहे. त्याचे नाव अल खिज्र आहे आणि सर्व मुस्लिम समाज यांच्याशी सहमत आहे. मूसा आपल्या एका शागिर्द शिष्याला घेऊन अल खिज्रच्या शोधामध्ये निघाला आहे आणि शपथ घेतो, जरी मला कितीही दिवसापर्यंत चालावे लागले तरी मी अल खिज्रकडून ज्ञानप्राप्ती करूनच विश्रांती घेणार. खूप लांबचा प्रवास केल्यानंतर मूसा व त्याचा शिष्य मजमाए बहारेनच्या परिसरामध्ये पोहोचले. मूसा दूरवर प्रवासाचा थकवा काढण्यासाठी एका दगडाचा आधार घेऊन झोपला. या दरम्यान शिष्याने पाहिले की तो मृत मासा जो ते एका भांड्यामध्ये घेऊन जात होते, जिवंत झाला. उसळी घेऊन पाण्यात उडी मारली. शिष्य मूसाला मासा जिवंत झाल्याचे सांगायचे विसरून जातो आणि मूसा अल खिज्रच्या शोधामध्ये आपल्या प्रवासासाठी पुढे निघतात. पूर्ण दिवस पूर्ण रात्र चालल्यानंतर सकाळी मूसा शिष्याला म्हणतो की, प्रवासातील थकव्यामुळे मी त्रस्त झालो आहे, आण मला काही खायला दे. तेव्हा शिष्याला आठवण येते की जो मासा आपण सोबत आणला होता तो तर काल जिथे आपण विश्रांती घेतली होती तिथेच जिवंत होऊन पाण्यामध्ये उडी मारून गेला आणि सैतानाच्या प्रभावामुळे मी तुम्हाला सांगायचे विसरून गेलो. हे ऐकून मूसा म्हणाला की, हीच तर ती जागा होती जिथे आपल्याला थांबायचे होते. मूसा व शिष्य आपल्या पाऊलखुणा बघून परत त्याच जागेवर पोहोचतात आणि त्यांना पांढरी चादर ओढून घेतलेला पांढरी दाढीवाला एक व्यक्ती भेटतो. मूसाने आपला परिचय दिला आणि म्हटले की, मला अल्लाहने तुमच्याकडून ज्ञान शिकायला पाठवले आहे. मी आपल्या आज्ञेत राहतो. तुम्ही मला ते सत्य ज्ञान द्या जे आपल्या जवळ आहे. उत्तरादाखल अल खिज्र म्हणाले की, मूसा, आपण माझ्यासोबत बिलकुल संयम नाही ठेवू शकणार, कारण ज्या गोष्टीच्या वस्तुस्थितीबाबतचे आपल्याला ज्ञान नाही त्यावर आपण संयम पण कसा करू शकाल?
मूसा म्हणाला की आपण मला संयमी रूपाने बघाल आणि मी कोणत्याही गोष्टीमध्ये आपली आज्ञा नाही मोडणार. अल-खिज्र म्हणाले की ठीक, जर आपल्याला माझ्यासोबत यायचंच असेल तर ध्यानात ठेवा, आपण कोणत्या वस्तूबद्दल मला प्रश्न विचारणार नाही जोपर्यंत मी स्वतः त्याविषयी सांगणार नाही. या जागेवरून मूसाने आपल्या शिष्याला परत पाठवले आणि अल-खिज्रच्या सोबत आपला प्रवास सुरू केला. वाटेत काही गरीब लोकांची नाव दिसली. ते मेहनत करत आणि पैसे घेऊन लोकांना नदी पार करून देत असत. अल-खिज्र आणि मूसा त्या नावेवर स्वार झाले. प्रवासाच्या दरम्यान अल-खिज्रने त्या नावेच्या पाट्या तोडल्या आणि नावेमध्ये पाणी भरू लागले. लोक पाणी बाहेर फेकू लागले आणि कसेबसे बुडण्यापासून वाचले. हे पाहून मूसाने नापसंती व्यक्त केली आणि अल-खिज्रला म्हणाला, काय लोकांना बुडवण्याचा तुमचा हेतू आहे का? त्यावर अल-खिज्रने उत्तर दिले की मी अगोदरच म्हटले होते की तुम्ही माझ्यासोबत संयम ठेवू शकणार नाही. मूसा म्हणाला की माझ्या अकलेने काम नाही केले, मला क्षमा करा, पुढे अशी चूक होणार नाही. मग ते दोघे पुढे निघाले आणि एका मुलाला भेटले. अल-खिज्रने त्या मुलाला मारून टाकले. हे बघून मूसा म्हणाला की आपण एका निर्दोषाचा जीव घेतला आणि तेही कुणाचे तरी रक्ताच्या बदल्यात नाही. ही तर तुम्ही मोठी घोडचूक आणि अगदी अप्रिय कृती केली. यावर अल-खिज्र म्हणाले, मी तुम्हाला म्हटले नव्हते आपण माझ्यासोबत राहून बिलकुल संयम ठेवू शकणार नाही. मूसाने उत्तर दिले की मी जर आपल्याला कोणत्या गोष्टीबद्दल प्रश्न केला तर निसंशय मला आपल्यासोबत ठेवू नका. नक्कीच आपण माझ्या मते श्रेष्ठत्वाची उच्च मर्यादा गाठली आहे. एकदा पुन्हा प्रवास सुरू झाला. दोघे एका गावामध्ये पोहोचले आणि मूसाने खाण्यासाठी विचारले. गावातल्या लोकांनी त्यांचा पाहुणचार करण्यात स्पष्ट नकार दिला. त्या गावामध्ये दोघांनी एक भिंत बघितली जी मोडकळीस आली होती. अल-खिज्रने ती दुरुस्त केली. हे पाहून मूसा म्हणाला, तुम्ही इच्छिले असते तर याचा मेहनताना किंमत घेऊ शकले असते, ज्याचे आपण भोजन केले असते. अल-खिज्रने मूसाला म्हटले, बस आता आपल्यात आणि माझ्यामध्ये वेगळे होण्याची वेळ आहे. जाण्याआधी मी आपल्याला त्या गोष्टींची हकीकत सांगतो ज्यावर आपण संयम नाही ठेवू शकलात. 1. नाव काही गरीब दीन लोकांची होती जे नदीमध्ये काम करत होते. मी त्यामध्ये काही तोडफोड करण्याचा विचार केला कारण त्यांच्या पुढे एक बादशाह होता जो प्रत्येक चांगली नाव जबरदस्तीने जप्त करत. छिद्र असल्या कारणाने तो बादशाह त्यांची नाव जप्त नाही करणार आणि ते गरीब काही पैसे लावून ती दुरुस्त करून घेतील. 2. दुसऱ्या घटनेबाबतीत सांगितले की त्या मुलाचे आई वडील अल्लाहला मानणारे होते. आम्हाला भीती वाटली कुठे हा मुलगा त्यांना उद्धटपणा आणि अविश्वासूपणामुळे काही घातपात आणि त्रास न देवो, म्हणून आम्ही इच्छा केली त्यांना त्यांचा परमेश्वर याच्यापेक्षा चांगला, पुण्यवान आणि जास्त प्रेमळ स्नेही मुलाची दया करेल. 3. भिंतीची कहाणी ही आहे की त्या गावात 2 अनाथ मुले आहेत ज्यांचा खजिना त्या भिंतीच्या खाली गाडलेला आहे. त्यांचा बाप फार प्रामाणिक होता. परमेश्वराची ही इच्छा होती की हे दोन्ही अनाथ तरुण झाल्यानंतर येऊन आपले हे धन त्या परमेश्वराच्या कृपेने आणि दयेने काढावे. या तिन्ही कहाणींची तोंडी चर्चा केल्यानंतर अल-खिज्र एक अप्रतिम विधान करतात की हे मूसा, ही होती खरी कहाणी, त्या घटनांची ज्यावर आपण धीर व संयम नाही राखू शकलात.